महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या CNE किंवा CPD रिलेटेड आणखीन पण खूप सारे कॅन्डिडेटचे डाऊट आहेत की सर ऑनलाईन किती करायचे, ऑफलाईन किती करायचे किंवा अदर स्टेटवाल्यांनी काय करायचं, आउट ऑफ कंट्री जे आहेत त्यांनी काय करायचं. तर त्याच्या रिलेटेड बघा मी आधी पण तुम्हाला सर्क्युलर एक्सप्लेन केलं होतं आणि MNCनं परत एक बघा हे सेपरेट लेटर काढलेलं आहे. तेच सर्क्युलरमध्ये मी तुम्हाला पॉईंट सांगितले होते तेवालेच पॉईंट मी ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवला होता काल, तुम्ही ते पण बघू शकता. तर मी तुम्हाला एकदा डिटेल सर्क्युलर एक्सप्लेन करतो. हे ते सर्क्युलरमधलेच पॉईंट आहेत जे त्यांनी सेपरेट लेटर काढलं MNCनं. तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील सर्क्युलरमधून. याच्यामध्ये सर्व रूल आहेत. हे ते सर्क्युलर आहे MNCचं डिटेल 25 पेजचं मोठं सर्क्युलर आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढे एक्सप्लेन करतो. तुम्हाला हे सर्क्युलर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्हाला मिळून जाईल हे सर्क्युलर. त्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं की नेमकं हे कोणाकोणासाठी आहे तर CNE किंवा CPD. तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल विल क्रेडिट अवॉर्ड आवर्स द रजिस्टर्ड नर्स, मिडवाईफ, ANM, LHV, ठीक आहे. ह्या सगळ्यांना हे करणं कंपल्सरी आहे. आता ह्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट विचारत होते की सर नेमकं आम्ही किती करू शकतो एका वर्षामध्ये, तर बघा हा सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये सांगितले त्यांनी की डेव्हलपमेंट प्रोग्राम दोज आर क्रेडिटेड बाय द काउन्सिल अँड शुड अर्न मिनिमम 30, तुम्ही कमीत कमी 30 आणि मॅक्झिमम 60, जास्तीत जास्त तुम्ही 60 पॉईंट एका वर्षामध्ये करू शकता आणि तुम्हाला टोटल 150 पॉईंट हे जमा करायचे 5 वर्षाच्या पिरियडमध्ये. ठीक आहे. आता या पॉईंटमध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल की मिनिमम 30 करायचे, मॅक्झिमम 60 आणि टोटल 150 करायचे 5 वर्षामध्ये मिळून तुम्हाला 2027 पर्यंत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ह्यांनी जरी रूल दिलेले आहेत तर याच्यामध्ये ठीक आहे. आता 150 पॉईंट इमिडिएटली एवढ्या लवकर पॉसिबल नाही 2027 पर्यंत, पुढे जे काय अपडेट, पण मी तुम्हाला सर्क्युलर एक्सप्लेन करतो की तुम्ही किती करू शकता मिनिमम ते मॅक्झिमम. ठीक आहे. चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की याच्यामध्ये पुढला पॉईंट बघा या द बेसिक लाईफ सपोर्ट CPD ऑनलाईन मस्ट मॉड्यूल इज मस्ट ट्रेन फॉर ऑल कॅटेगरी ऑफ नर्सिंग पर्सनल रजिस्टर्ड अंडर महाराष्ट्र काउन्सिल. म्हणजे तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्टचा BLSचा ऑनलाईन मॉड्यूल हे एक तुमचं कंपल्सरी तुम्ही ऑनलाईन केलेलं पाहिजे. MNC चे जे आपले CNE करता CPD करताय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट की डिझास्टर मॅनेजमेंट अँड फायर सेफ्टी CPD ऑनलाईन मॉड्यूल इज मस्ट ट्रेन फॉर ऑल कॅटेगरी. तुम्हाला हे एक म्हणजे दोन बेसिक लाईफ सपोर्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट अँड फायर सेफ्टी हे दोन तुम्हाला त्यांनी कंपल्सरी सांगितले. हे तुम्हाला कधी 5 वर्षाच्या पिरियडमध्ये रिन्युअलच्या आधी तुम्हाला हे दोन टॉपिकचे तुम्हाला CNE करायचे आहेत. ऑनलाईन करा, कसे करा बघा ह्यांनी ऑनलाईन दिलेलं आहे. ठीक आहे, ऑनलाईन करू शकता तुम्ही. चला हे झाले तुमचे कंपल्सरीवाले टॉपिक की तुम्हाला हे दोन तर 5 वर्षामध्ये कधीही करा, पण ते करायचे आहेत. सध्या ऑनलाईन हे वाले अवेलेबल नाही आहेत. ज्यावेळेस पण अवेलेबल होतील किंवा अपडेट करेल MNC त्यावेळेस हे दोन तुम्हाला ऑनलाईनवाले कन्फर्म किंवा ते कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की आता याच्यापैकी ऑनलाईन किती करायचे आणि ऑफलाईन किती करायचे. तर बघा त्याच्या रिलेटेड हा पॉईंट CPD ऑनलाईन आणि फिजिकल. इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल रजिस्टर्ड नर्स ऑफ द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल पार्टिसिपेट ऑनलाईन मॉड्यूल फॉर द बेसिक लाईफ सपोर्ट अँड डिझास्टर मॅनेजमेंट फायर सेफ्टी. हे दोन तर तुम्हाला ऑनलाईन करायचे, जे आता मी वरीच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं या पॉईंटमध्ये की डिझास्टर मॅनेजमेंट अँड फायर सेफ्टी आणि बेसिक लाईफ सपोर्ट हे दोन तर तुम्हाला ऑनलाईन करायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की ओव्हर द पिरियड ऑफ 5 इयर बघा 20% पार्टिसिपेंट इन द अप्रूव्ड ऑनलाईन CPD काउन्सिल इज परमिटेड फॉर द रजिस्टर्ड. म्हणजे 20% तुम्ही जे टोटल CNE आहे त्याच्या 20% तुम्ही हे ऑनलाईन करू शकता. त्याच्यानंतर आता जे अदर स्टेटमध्ये आहेत किंवा आउट ऑफ कंट्री आहेत अशांसाठी बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा याच्यामध्ये हावेवर फॉर द रजिस्टर्ड नर्स हू रिसाइड अँड वर्क इदर आउट ऑफ स्टेट दॅट ऑफ कंट्री किंवा तुम्ही ऑर दॅट ऑफ द कंट्री, म्हणजे तुम्ही एक तर आउट ऑफ स्टेट असेल किंवा आउट ऑफ कंट्री असेल तर 100% पार्टिसिपेंट इन द ऑनलाईन CPD. जर तुम्ही अदर स्टेटमध्ये असाल किंवा आउट ऑफ कंट्री असेल तर तुम्ही 100% हे ऑनलाईन CNE का CPD करू शकता. ठीक आहे. आणि रूल तर दिलेले आहेत. आता सध्या ऑनलाईन करण्यासाठी आणखीन त्यांनी ऑप्शन दिलेले नाहीत. सध्या फक्त 2च ऑनलाईन आहे, त्याला फक्त 10 पॉईंट मिळणार आहे तुम्हाला. बाकी येतील, अपडेट होईल ते पुढे अजून. ठीक आहे. पण तुम्हाला जे कोणी कॅन्डिडेट मला विचारत होते की आम्ही आउट ऑफ स्टेट आहे किंवा आउट ऑफ कंट्री आहे तर त्यांनी ते ऑनलाईन करू शकता. ठीक आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते ऑनलाईन करू शकतात पूर्ण कंप्लीट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये यांनी हे सांगितलं की कोणाकोणाला किती पॉईंट मिळणार. ठीक आहे. जर समजा कोणी पब्लिश केलं असेल टेक्स्टबुक वगैरे तर ऑथरला 30 पॉईंट, को ऑथरला 20,
ऑथर चॅप्टर त्याच्यामध्ये 10, ठीक आहे. कोणी जर्नल पब्लिश केला असेल तर, किंवा पेपर पब्लिश केला असेल, किंवा पब्लिकेशन इन नर्सिंग जनरल, तर त्याला पण पॉईंट मिळतं. असं नाही की फक्त सीने अटेंड केलं तर याच्यापैकी पण कुणाचं जर्नल पब्लिश असेल किंवा टेक्स्ट बुक कुणाचं असेल तर त्यांना पण पॉईंट मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट हा वाला पॉईंट बघा, की तुम्हाला ज्यांचं ऑलरेडी 2022च्या नंतर पी बी किंवा एम एस सी झाले किंवा एखादा डिप्लोमा झाले तर त्यांना पर इयर 75 पॉईंट मिळतील. म्हणजे 2 वर्षाचे 150 पॉईंट मिळतील. जर 1 वर्षाचा डिप्लोमा असेल तर 75 पॉईंट मिळतील. तर जसं बी एस सी किंवा एम एस सी, पोस्ट बी एस सी किंवा एम एस सी असेल तर 2 वर्षाचं 150 पॉईंट मिळतील. त्यांना सी एन ई करण्याची गरज नाही. किंवा पोस्ट बेसिक डिप्लोमा असेल एखाद्या वर्षाचा तर त्याला 75 पॉईंट मिळतील. तर त्यांना फक्त 75 करावं लागतील. असं जर झालं असेल 2022च्या नंतर, ठीक आहे, 2022च्या नंतर झालं असेल तरच. त्याच्या आधीच्या असेल तर तुम्हाला 150 कंप्लीट करावं लागतील. ठीक आहे. आणि हेच पॉईंट आहेत जे मी त्यांनी लेटर काढलं होतं आत्ता. तर बघा, ह्या लेटरमध्ये पण त्यांनी तेच आहेत. मी तुम्हाला म्हणलं सर्क्युलरमध्येच पॉईंट फक्त त्यांनी सेपरेट काढून लेटर बनवले तेवालेच आहे. ठीक आहे. चला आणखीन आता ह्याच्यामध्ये पुढे बघा, याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आणखीन काय आहे की ह्याच्यात पुढे बघू, हे वाला अब्रॉडसाठीच आहे. जे नर्सेस रजिस्टर्ड अंडर एम एन सी अँड एम्प्लॉईड अब्रॉड, जे आउट ऑफ कंट्री आहे त्यांच्यासाठी. शॅल ऑल्सो अकोमोडेट सी पी डी क्रेडिट आवर्स बाय अटेंडिंग एम एन सी अप्रूव्ड ऑनलाईन सी एन ई किंवा सी पी डी. मी आधीच तुम्हाला सांगितलं की जे अब्रॉडमध्ये वगैरे आहेत त्यांना जे पॉईंट आहेत ते ऑनलाईन तुम्ही करू शकता. पण जे एम एन सीचे अप्रूव्ड आहेत तेच, ठीक आहे. कोणतेही सेंड नाही करायचे. जे एम एन सीच्या साईटवर तुम्हाला ऑनलाईन दिसतील तेवढेच फक्त, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे बाकी गाईडलाईन दिलेले आहेत ऑर्गनायझेशन रजिस्टर करण्यासाठी किंवा स्पीकर रजिस्टर करण्यासाठी. जर कोणाला स्पीकर व्हायचं असेल तर त्याचा क्रायटेरिया काय त्याच्यासाठी, ठीक आहे. बाकी सर्वांसाठी गाईडलाईन दिलेले आहे त्याच्यामध्ये, की कोणत्या कोणत्या त्याच्यासाठी काय काय गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये. परत त्याच्यामध्ये बघा, त्यांनी मी आधी जे तुम्हाला सांगितलं होतं तेच कंपल्सरी, की मॅन्डेटरी मॉड्यूल फॉर रिन्युअल ऑफ लायसन. हे मॅन्डेटरी आहेत. 2 टॉपिक मी जे तुम्हाला मगाशी सांगितले ते कोणते, बेसिक लाईफ सपोर्टवाला बी एल एसवाला आणि फायर सेफ्टी, डिझास्टर मॅनेजमेंट अँड फायर सेफ्टी हा वाला. हे बघा मॅन्डेटरी टॉपिक आहेत. हे 2 तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. सध्या नाही आहेत ऑनलाईन हे. ज्यावेळेस ऑनलाईन एम एन सी अपडेट करील, चालू होतील त्यावेळेस तुम्हाला हे 2 टॉपिक सर्वांना कंपल्सरी करायचेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये, ठीक आहे, आता हे डिटेल सर्वांसाठी दिलेलं आहे की ऑब्झर्वरसाठी काय क्रायटेरिया आहे, ऑर्गनायझरसाठी काय क्रायटेरिया आहे, किंवा स्पीकरसाठी काय क्रायटेरिया आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही बघून हे स्टेप फॉलो करून करू शकता. ठीक आहे. तुम्हाला डिटेल पी डी एफ ग्रुपवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं बघून करू शकता तुम्ही. बघा त्याच्यानंतर एक्झाम्शन. आता ह्याच्यामध्ये सी एन ई किंवा सी पी डी करण्याची गरज कोणाला नाही. जर कोणी रिटायर्ड असेल तर त्यांना, किंवा रजिस्टर्ड नर्स सिकिंग हायर एज्युकेशन म्हणजे पी बी एम एस सी जर केलं असेल तर त्यांना करण्याची गरज नाही, कारण त्यांना त्याचे पॉईंट मिळतील. जे वर्किंग इन आर्म फोर्स किंवा नेव्ही आहेत त्यांना गरज नाही, किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ नर्सिंग सर्व्हिसेस त्यांना गरज नाही. त्याच्यानंतर रजिस्टर अँड डेप्युटी रजिस्टर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रार आणि डेप्युटी रजिस्ट्रार त्यांना गरज नाही. त्याच्यानंतर स्पेशल केस जर कोणी रिकमेंड केली असेल नर्सिंग काउन्सिलकडून तर त्यांना गरज नाही. ठीक आहे. तर एवढ्यांना फक्त गरज नाही, सूट आहे. बाकी सर्वांना एम एन सीचे जे सी एन ई किंवा सी पी डीचे पॉईंट आहेत ते कंपल्सरी करावं लागतील. ठीक आहे. आता हे डिटेल पी डी एफ होतं. याच्यातलेच मी तुम्हाला सांगितलं ते पॉईंट त्यांनी फक्त हे सेपरेट काढून हे वालं लेटर बनवलं होतं काल. ठीक आहे. तर डिटेल सर्क्युलरमध्ये तर तुम्हाला आता मी एक्सप्लेन केलेलंच आहे. याच्यामध्ये कोणते कोणते रूल्स आहेत त्यांचे. तर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त काही आणखी डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून तिथं विचारू शकता.